मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या भाड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मुंबईकरांना दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे। बेस्टच्या भाड्यात नेमकं किती वाढ झाली समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। बेस्ट उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आहे। बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही वर्षापूर्वी एक आराखडा तयार करण्यात आला होता। त्यात भाडे तत्वावर बेस्टच्या गाड्या खरेदी करून तिकीट 5 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रम आणखी तोट्यात गेलाय। बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षांपासून दैनंदिन खर्च भागणे ही मुश्किल झाले आहे। त्यात आता बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। आता ही भाडेवाढ नेमका किती रुपयाने होणार ते आपण समजून घेऊया। साध्या बसला 5 किलोमीटर अंतरापर्यंत 5 रुपये तिकीट आहे। त्यात अधिकचे 5 रुपये मोजावे लागणार आहे। म्हणजेच आता 5 किलोमीटरसाठी तुम्हाला 10 रुपये लागतील। तर 10 किलोमीटरसाठी आधी 10 रुपये लागायचे, पण आता तुम्हाला 15 रुपये मोजावे लागतील। तर 15 किलोमीटरसाठी 20 रुपये आणि 20 किलोमीटरसाठी आता तुम्हाला 30 रुपये मोजावे लागतील। तर एसी बससाठी आधी 5 किलोमीटरसाठी तुम्हाला 6 रुपये मोजावे लागत होते। त्यात आता तुम्हाला 12 रुपये म्हणजेच दुप्पट पैसे द्यावे लागतील। तर 10 किलोमीटरसाठी आधी 13 रुपये लागायचे, ते आता तुम्हाला 20 रुपये द्यावे लागतील। तर 15 किलोमीटरसाठी आता तुम्हाला 30 रुपये, तर 20 किलोमीटरसाठी 25 रुपये द्यावे लागणार आहे। भाडेवाढीचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।